नमस्कार, आप देख रहे हैं DTNRST। समता बंधुत्व न्याय की भाव से पूरे भारत में बसने वाले सभी मूल निवासियों के लिए हक अधिकार जो बाबा साहब ने अपने कलम के माध्यम से संविधान जैसे जीवित ग्रंथ को रचने वाले रहे, आज यह संविधान प्रत्येक व्यक्ति की सुरक्षा कर रहा है। आज संविधान दिवस के अवसर पर लोग उसे जश्न मना रहे हैं, परंतु बुद्धिजीवियों का मानना है कि संविधान को प्रतिदिन गुजर रहे दिन में मनुवादी उसे उसके दायरे को सीमित करते हुए उसे नस्तो नाबूद करने की भावना से संविधान में छेड़छाड़ करते हैं और उसे खत्म करना चाहते हैं। पेश है एक रिपोर्ट। शांतीचा नव्हे तर क्रांतीचा संदेश देऊन त्याच्या मूलभूत हक्कासाठी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय या मानवी मूल्यांसाठी जगामध्ये पहिल्यांदा क्रांती करणारा तो महापुरुष भगवान गौतम बुद्ध आपल्या शांती आणि करुणेने अखंड प्राणी मात्राच्या मुक्तीसाठी फिरणारा भगवान महावीर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज ज्यांनी माणगावच्या परिसरामध्ये बाबासाहेबांना खांद्यावर घेऊन हा तुमचा सुदेश इथून पुढे ही जबाबदारी त्यांच्यावर देतोय असे जाहीरपणे सांगणारे छत्रपती शाहूजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्री, माता अहिल्याबाई समतेच्या क्रांतीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं ते त्या सर्व महापुरुष व तुम भी चाम के मैं भी चाम का है जग सारा, चाम बिना कौन बने रैदास तुझे संसारा असं म्हणणारे हे संत रोहिदास महाराज। त्याचबरोबर या 5000 वर्षाची जी परंपरा होती, जे गाडगाव होतं ते ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर उतरलेली नसून तिथल्या दलितांच्या कष्टकऱ्यांच्या हातावर पेरलेली आहे असं ठणकावून सांगून 4 वेळ 6 छत्र 18 पूर्ण उपनिषद प्रामाणिक या सर्वांना सत्ता समुद्रावर पिकून करावे हे लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि ज्यांच्या संविधान क्रांती रूपाने कलम 1999 नुसार इथे फळत दाखवत आहे ते महान क्रांतिकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचारांच्या सर्व विचारांना अनुवाद करून मी माझे 4 मनोगत तुम्ही सांगा। वेळ फार झालेला आहे आणि संविधान अभ्यासक असा माझा बोर्ड लावल्यामुळं बऱ्याच ठिकाणी व्हॉट्सअपवरून बरेच कार्यकर्ते आटपाडी, खरसिंग, भिरवडी, नांद्रे इथून गाड्या करून आलेले आहेत। मला माफ करा मित्रांनो, फार वेळ झाला, बऱ्याच गोष्टीवर मला बोलायचं होतं पण आज संविधानच आहे। संविधान रूपी कार्यक्रम चालू करत असताना बामसेप या देशव्यापी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय वामनदादा मिश्रा, त्याचबरोबर त्यांचे परीक्षेतून आलेले सर्व कार्यकर्ते, जिल्हा लेवलला राबणारे सर्व कार्यकर्ते आणि आपण सगळे आपल्या सगळ्यांचा या अर्जाचं नामोल्लेख करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करणार। संविधानाच्या 4 ओळी आज तोच कार्यक्रम असल्यामुळं, अमृत महोत्सव असल्यामुळं त्याच्या प्रकारे मी सुटीच म्हणून 4 ओळी सांगणार आहे। रुतबा मेरे सर को तेरे ही संविधान से आया, रुतबा मेरे सर को तेरे ही संविधान से मिला है, ये सम्मान मुझे तेरे ही संविधान से मिला है। औरंग को जो मिला है वो तो मुकद्दर से मिला है, हमें तो मुकद्दर भी तेरे ही संविधान से मिला है। ये देश किसी रामायण या महाभारत से नहीं चलता, ये देश मेरे बाबा साहब ने बनाए हुए संविधान से चलता है। साथियों, बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या, वेळ झाल्यामुळं मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की घटना निर्मिती कशी झाली, संविधान निर्मिती कशी झाली, त्याची प्रक्रिया सांगा, बाबासाहेब बंगालमधून कसे निवडून आले त्याची प्रक्रिया सांगा। आज जो सोशल मीडियावर जो गदारोळ चालू आहे ती पूर्वी अरुण शौरीने केला होता आणि आता नंतरच्या लोकांनी चालू आहे, धर्म संसदेने त्यामध्ये मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि मोठं राजकीय षडयंत्र धर्म संसदेला बळ पुरवून एक गदारोळ घालण्याचा प्रयत्न करतात, एक असत्य या लोकांच्या मध्ये मारण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या लोकांचं होतंय असं की आपल्याला काहीही माहिती नाही, नुसतं व्हॉट्सअपला मेसेज फॉरवर्ड करणं, तिकडे गेलं, त्यामुळे नेमकं काय आहे हे ओरिजिनल काय माहित नाही। त्यामुळं आम्ही गेल्या महिन्यामध्ये घटनातज्ञ सुरेश माने सरांच्याबरोबर चर्चा केली, विजय मानकर सरांच्यावर चर्चा केली आणि कॉन्स्टिट्युशनल डिबेट
हे सर्व अभ्यास केल्यामुळं तुम्हाला भविष्यामध्ये जर कुठल्या काय अडचणी आल्या, कुठलं काय वाटलं तर माझा फोन घ्या, मी तुम्हाला त्याच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायला तयार आहे. परंतु फार वेळ झाल्यामुळं आणि या कार्यक्रमाचं प्रोटोकॉल अध्यक्षांना फार वेळ द्यायचा असल्यामुळं मी 2 गोष्टी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. मित्रांनो, 24 मार्चला कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं. त्यावेळी इथं व्हायसरॉय होते वेव्हे, लॉर्ड वेव्हे, आणि त्यांनी सांगितलं काँग्रेस मुस्लिमला हे जो दंगा चालू होता ते तुम्ही शांतता करतो, तुम्ही एक हंगामी सरकार चालू करा आणि एकाच वेळा संविधान सभा तुम्हाला करतो, तुमची मागणी आहे की आम्ही भारतीयांना संविधान दिलं पाहिजे, त्यामुळे तुम्ही थोडं सांगा. आणि आम्ही काय भारत आणि पाकिस्तानची फाळणी करणार नाही, त्यामुळे भारत आणि हिंदू मुस्लिम लीग आणि काँग्रेस तयार झाली. आणि त्यांनीच 16 मे 1946 पत्रक जारी केलं. त्या पत्रकात लिहिलं होतं की 8 नोव्हेंबर 8 जुलै ते 12 जुलै या 4 महिन्याच्या काळामध्ये 11 प्रांतामध्ये इलेक्शन होईल की ज्यामध्ये 8 ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती आणि 2 ठिकाणी मुस्लिम लीगची एक संयुक्त सत्ता होती. या सगळ्यांनी प्रांतिक मंडळ निर्माण करायची आहेत. आणि हे करत असताना आता आपल्याकडे तर पैसाही नाही, वेळही नाही, पण फेब्रुवारीमध्ये जे प्रांतीय इलेक्शन झालेलं आहे ते प्रांतीय इलेक्शनचे जे काही आमदार असतील ते आमदारच इथल्या संविधान सभेला खासदार असं समजून त्याला मतदान करतील. आणि ही प्रक्रिया काय आता चिन्ह देणं हे देणं असला काय प्रकार विचार नव्हता. नॉमिनेशन फॉर्मने विरोध असेल तर मतदान करणे अन्यथा नाही. जसं काय राज्यसभेचं इलेक्शन होतं तशा पद्धतीने ती प्रक्रिया तिथं झाली आहे. आणि तुम्हाला सांगतो त्या दरम्यानमध्ये बाबासाहेबांनी एक मोठं पुस्तक लिहिलं होतं की त्याच्यावर गदारोळ वाचलं होतं की व्हॉट काँग्रेस अँड गांधी हाऊ रन टू दी अनटचेबल्स, असं एक मोठा खळबळजनक पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं होतं. आणि काँग्रेस आणि गांधीला अक्षरशः की उघडं पाडलेलं होतं. त्यामुळे या सर्व देशामध्ये काँग्रेस विरुद्ध दलित अशी मोठी दरी झाल्यामुळं इथं बाबासाहेबांना पहिल्या इलेक्शन मध्ये ज्यावेळी 42 इलेक्शन झालं त्यावेळी बाबासाहेबांच्या वेळेला 14 खासदार होते. आणि नंतर जे फेब्रुवारी 1946 मध्ये मतदान झालं त्यामध्ये बाबासाहेबांच्या जागोजागी प्रांताला अखंड भारत देशामध्ये फक्त 2 आमदार निवडून आले. एक शिवशरण आणि दुसरे बिहार प्रांतामध्ये बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल, हे 2च हे आमदार निवडून आले. आणि झालं असं संविधान सभेमध्ये आमदारीने निवडून द्यायचं होतं. महाराष्ट्र मुंबई प्रांतामध्ये एकही आमदार निवडून न आल्यामुळे बाबासाहेबांना नाईलाज झाला. काय करायचं, संविधान प्रक्रिया 8 जुलै ते 12 जुलै येत होती. बाबासाहेब थांबले, विचार केला आणि जोगेंद्रनाथ मंडल सरांनी त्यांना सांगितलं बाबासाहेब तुम्ही शांत राहा, मी करतो काहीतरी व्यवस्था. ज्यासाठी एक भारतातला असा एकमेव माणूस होता की त्याला माहित होतं की इंग्रज गेले का आमचं हाल पुत्र खाणार नाही, पहिल्यासारखी अवस्था होईल, म्हणून बाबासाहेब फडफडत होते, काय चालत नव्हतं. त्यामुळे बाबासाहेब एकमेव असे व्यक्ती होते की ज्या वेळेला मोर्लेमेंटवर येत आलं त्यावेळी बाबासाहेब हजर आहेत. ज्या वेळेला मॉन्टिक चेन्सफोर्ड आले, नवीन कायदा आले त्यावेळी बाबासाहेब, क्रिप्स मशीन आले बाबासाहेब आले, सायबन मशीन आलं त्यावेळेस बाबासाहेब होते. त्यामुळं प्रश्न असा झाला, मी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला वेळ वाटतो की ज्या वेळेला संसदेचं दुसरं रिडिंग चालू झालं 4 नोव्हेंबर 1948ला, मगापासून जे उल्लेख केला आपणच चिंतित आहे नव्हे, त्यावेळी बाबासाहेब सुद्धा चिंतित होते. आणि चिंतित असून 4 नोव्हेंबर रोजी त्यांनी केलेलं भाषण आहे, ते भाषण असं आहे की मी इतकी चांगली संविधान, इतकी भाषण तुमच्याकडे दिलेलं आहे, इतकी सगळ्यांच्यासाठी स्वातंत्र्य दिले, मूलभूत अधिकार दिले, स्वातंत्र्य दिले, धर्म स्वातंत्र्य दिले, सगळे झाले. आपल्याकडे पूर्वी अशी पद्धत नव्हती. पूर्वी राजे होते हिंदूंचे आणि मुस्लिमांचा त्याला नवाब मानायचा, त्याचा कायदा मंत्री हा काझी असायचा आणि हिंदू राज्याचा कायदा मंत्री हा ब्राह्मण असायचं. त्यांची जी घटना होती ती IPC नव्हती, तर त्यांच्यापुढे मनुस्मृती नावाचं पुस्तक होतं आणि मनुस्मृतीमध्ये असं म्हणायचं की गुन्हा कुणी केला, आणि बाबासाहेबांच्या घटनेमध्ये दिले 14 मध्ये की कायद्यापुढे सगळे समान सारखे. 395 कलम घ्या किंवा 302 कलम घ्या, मी जो खून जर केला तर इथं कुठल्या जातीचा लागणार नाही, ते सिद्ध झाले त्याला फाशी किंवा जन्म होते. पण त्यावेळी नव्हती स्वातंत्र्याच्या अगोदर. तेव्हा खून कुणी केला, ब्राह्मणाने केला असेल तर त्याला नुसती ताकीद,
शूद्राने क्षत्रियाने केलं असेल तर त्याला 2 महिने शिक्षा, आणि अस्पृश्याने केलं असेल तर त्याला अशा प्रकारे कायद्यापुढे कोण समान नव्हता. बाबासाहेब सगळं केलं आणि बाबासाहेब म्हणजे एवढं सुद्धा करून माझ्याकडे एक प्रश्न मिळत होतो ते तुमच्याकडे मी मागतो. बाबासाहेब म्हणाले, मी इतकं सुंदर तुमच्याकडे संविधान दिलं आहे, पण मी या गोष्टीने चिंतित आहे. ते असं आहे की याचं प्रबोधन झालं पाहिजे. हे प्रबोधन झालं पाहिजे केवळ नेताओं में नहीं, संविधान साक्षरता. हे आता जो शब्द आलाय की पर्यावरण साक्षरता, आर्थिक साक्षरता, संगणक साक्षरता असा शब्द बाबासाहेबांचा नव्हता. बाबासाहेब यावेळेला शब्द आहे संविधानिक नैतिकता. आम आदमियों ने भी संवैधानिक नैतिकता का होना जरूरी है, अन्यथा संविधान हमेशा संकट में होगा. हे बाबासाहेबांनी संविधान सभेपुढे दिलं वाटतं. त्यांना माहित आहे पुढे होणार आहे ते. केवळ नेताओं में नहीं, केवळ नेता किंवा बांधसेचा एखादा परिशिष्ट कार्यकर्ता असे किती असणार आहेत. 1 कोटीच्या पुढे जाणार नाही, 140 कोटी लोक चालले. तेव्हा बाबासाहेब म्हणले की मी चिंतित आहे, तुम्ही संविधान हे प्रबोधन शिबिर लावा आणि शिबिर वाढवत जावा. त्याच्या अनुषंगानं तिथं हे समजा ही संघटना आहे त्यांनी तसाच एक प्रकार केला आणि मी त्या संघटनेला त्याचं आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. माझी वेळ संपते. धन्यवाद सर, धन्यवाद. यानंतर जनाब सय्यद मुजीब साहब, राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा नवी दिल्ली, आपल्यासमोर मनोगत व्यक्त करतील. जनाब सय्यद मुजीब साहब. मंच पे विराजमान सभी विद्वान और बहुजन नायक वामन मेश्राम साहब और सभी का अभिनंदन करते हुए मैं अपनी बात शुरू करता हूँ. साथियों, आज जिस टॉपिक पे हमने बात रखी है उसके बारे में मैं एक अहम बात करना चाहता हूँ. वो अहम बात ये है, द ग्रेटेस्ट मिरेकल of the 20th century is Constitution of India. मैं रिपीट कर दूं, पिछले 100 सालों का सबसे बड़ा चमत्कार इस देश का है, कम से कम 100 सालों का, ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ये बात मैं क्यों कह रहा हूं, हमारे लोग अक्सर चमत्कार देखने के लिए या चमत्कार दिखाने के लिए बाबाओं के पास जाते, काफी गुरुओं के पास जाते, बड़े बड़े विद्वानों के पास जाते हैं. आज तक कोई बाबा ने इससे बेहतर चमत्कार नहीं दिखाया, किसी ने नहीं दिखाया, वो बाबा साहब ने कर दिखाया. साथियों, अब आप देखिए यहाँ पे फोटो है, बाबा साहब अम्बेडकर भी हैं, मुसलमानों के नुमाइंदे भी हैं, मौलाना आजाद भी हैं, सरदार पटेल भी हैं. ये एक बात, अहम बात आप गौर कीजिए, भारत में जितने धर्म हैं किसी और देश में इतने धर्म नहीं है. आप मिडिल ईस्ट में जाइए, इस्लाम है, यूरोप में जाइए, क्रिश्चियनिटी है, कहीं पे कुछ धर्म है, लेकिन भारत में ही इतने धर्म क्यों? बाबा साहब अम्बेडकर भारत का इतिहास जानते थे. बाबा साहब जानते थे कि जितने भी धर्म गुरु आए उन्होंने मनोवाद के खिलाफ लड़ाई लड़ी. ये धर्म के साथ साथ एक मोमेंट था. लेकिन आज जो बाबा साहब अम्बेडकर ने इस देश को संविधान दिया, उनके समाज के साथ इस देश में क्या हो रहा है. हाथरस की घटना हमारे सामने है. हाथरस की बेटी के साथ क्या किया गया, रोहित वेमुला के साथ क्या किया गया, किसी ने घोड़ी चढ़ा इसीलिए उस पर अत्याचार किया गया, किसी ने घी खाया इसीलिए अत्याचार किया गया, कोई उनके सामने से अकड़ के चला, सीधे चला, देश के नागरिक की तरह चला, उस पर अत्याचार किया गया. ये भी यहाँ पे हो रहा है. जब जब शेड्यूल कास्ट पर एट्रोसिटी होती है, संविधान के खिलाफ विद्रोह होता है, जब जब किसी पर अत्याचार होता है इस देश में, वो संविधान के खिलाफ संविधान द्रोह होता है.
अगर मुसलमानों की मॉब लिंचिंग होती है तो मुसलमान की मॉब लिंचिंग नहीं होती है, इस देश के नागरिक की मॉब लिंचिंग होती है, इस देश के सिटीजन की मॉब लिंचिंग होती है, इस देश के मूल निवासी की मॉब लिंचिंग होती है। हजारों मुसलमान बच्चों को बिना ट्रायल जेलों में डाल दिया, बिना ट्रायल। ये संविधान के खिलाफ काम। हमारे सिख समाज के लोग कितना अत्याचार किया गया उनके पास। जस्टिस हॉस्पिटल सुरेश जो पंजाब गए थे, वो कह रहे थे कि इतना अत्याचार हुआ, इतने नौजवानों को मारा कि मैं किसी घर में जवान देखने के लिए मेरी आंखें तरह थी, नौजवान नहीं मिला, इतना अत्याचार किया गया। हमारे राष्ट्रीय सिख मोर्चा के नेशनल प्रेसिडेंट यहाँ पे राजेंद्र सिंह, वो गवाह है इस बात। सरदार पटेल ओबीसी के बड़े नेता, ओबीसी की गिनती नहीं हो रही है, कुत्ते बिल्लियों की गिनती हो रही है, ओबीसी की गिनती नहीं हो रही है। मंडल के लिए कमंडल लाया गया। तो साथियों, 26 नवंबर 1949 को संविधान बाबा साहब ने लिखा। 27 तारीख से संविधान के खिलाफ षड्यंत्र शुरू हो। अगर आपको मनुस्मृति जब तक आप समझेंगे नहीं तो संविधान नहीं समझ सकते। बाबा साहब ने एक किताब लिखी, रेवोल्यूशन एंड काउंटर रेवोल्यूशन। उसमें कहा कि बुद्धिज्म जो भारत में आया और इतना फैला, इसकी सबसे बड़ी वजह क्या है कि बुद्धिज्म फैलने से पहले भारत का समाज कैसे था? अन्याय अत्याचार था, औरतों पे जुल्म था, जो बहुजन थे यहाँ के दबाए गए थे, इसीलिए बुद्धिज्म आया। ये बात बाबा साहब जानते। डिनायल ऑफ रिप्रेजेंटेशन। आज 1952 में पहला इलेक्शन हुआ, 3% ब्राह्मणों को 60% टिकटें दी, जिसमें से 47% चुन किया। हमारा जो संविधान है, ये जो संविधान है, ये रिप्रेजेंटेटिव संविधान है। ये संविधान सबको रिप्रेजेंटेशन देता है। ओबीसी 52% है तो 52% ओबीसी को रिप्रेजेंटेशन मिलना चाहिए। पार्लियामेंट में ओबीसी 52% होना चाहिए, असेंबली में होना चाहिए, मीडिया में होना चाहिए, जुडिशरी में होना चाहिए। एससी एसटी 22% है तो 22% हर जगह होना चाहिए। मगर बहुत कम ही ओबीसी के लीडर ऐसे हैं जो इस पर सोचते हुए नजर आ रहे हैं। तो डिनायल ऑफ रिप्रेजेंटेशन भी संविधान के खिलाफ काम है। साथियों, आज संविधान ने सबको राइट दिए, बोलने का अधिकार दिया, सोचने का अधिकार दिया, राइट टू लाइफ दिया, राइट टू हेल्थ है सब। आज ये मनोवादी लोग संविधान में दिए गए सारे राइट्स को पैसे से जोड़ रहे हैं। आपको शिक्षा चाहिए तो संविधान क्या कहता है? आपका फंडामेंटल राइट है, आपको शिक्षा मिलेगी। ये लोग क्या कर रहे हैं? शिक्षा को पैसे से जोड़ रहे। अब अच्छी शिक्षा चाहिए तो पैसा, स्वास्थ्य चाहिए, पब्लिक हेल्थ चाहिए, आपको अच्छा हेल्थ केयर चाहिए तो पैसा चाहिए। तो ये सारी चीजें हो रही है। तो साथियों, एक अहम बात मैं मुसलमान होने के लिए बात करूंगा। यहाँ पे जितने भी मुसलमान हैं और जो नहीं है, जो टीवी पर देख रहे, ये बात समझ कि बाबा साहब अम्बेडकर ने ये संविधान दिए थे सारे राइट्स, आपका धर्म का प्रचार करना, प्रसार करना, आपके धर्म के पद्धतियों को फॉलो करना, यह अधिकार दिया गया। मुसलमानों ने, मुस्लिम ऐसे समाज और कम्युनिटी ने लाखों मदरसे बनाए, लाखों मस्जिदें बनाई, हर मस्जिद का खर्चा लाखों करोड़। मगर आप उस मस्जिद और मदरसे में संविधान के लिए पढ़ा। धर्म के नाम पे
मौलवीज तैयार होते, वो मौलवीज बाद में कांग्रेस का केडर बन के काम करते हैं। मस्जिद दी गई धर्म का प्रचार प्रसार करने के लिए, जब इलेक्शन आता है वो मस्जिद कांग्रेस का पार्टी ऑफिस बन जाता है। ये बात मैं राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा का नेशनल लीडर होने के नाते बड़ी जिम्मेदारी से कहता हूं। और हम जो सामाजिक तहरीक जो चला रहे हैं, संविधान के बाद इस देश में दूसरा सबसे बड़ा चमत्कार है बामसेफ का कायम होना। संविधान बाबा साहब ने दे दिया, उसको अमल में लाने की कोशिशें तो बहुत दिनों में, बहुत महापुरुषों ने, मगर कामयाबी जो बामसेफ को मिली किसी और को नहीं। तो बामसेफ संविधान को अमल में लाने का काम इसने शुरू किया। मैं मुसलमानों का एक नुमाइंदा होने के नाते कहना चाहूंगा कि आप जितने भी मुसलमान तंजीमें हैं, बड़ी बड़ी तंजीमें हैं, ये बात समझ नहीं रही। अगर 4-6 मुसलमान तंजीमें बड़ी समझ जाए तो इस देश में बड़ा बदलाव आए। क्यों? ये जो हिंदू मुसलमान का मामला खड़ा किया जाता है, इसमें मुसलमान का भी एक रोल है। अगर मुसलमान अपना आचरण संविधान के हिसाब से करे, जालिम और मजलूम के हिसाब से करे, दोस्त और दुश्मन के हिसाब से करे, तो मनोवाद यहाँ पे फेल हो जाता है। तो साथियों, मेरा वक्त खत्म होता है। मैं आप सभी लोगों को सिर्फ इतनी ही बात बोल के मैं खत्म करूंगा एक शेर के साथ कि जब समंदर में तूफान आता है तो फसलें तबाह होती है, जब गफलत का तूफान आता है तो नस्लें तबाह होती है। तो नस्लों का काम हमें करना है। धन्यवाद। धन्यवाद सर। त्यानंतर काही मान्यवरांचे सत्कार निशांत साहेबांच्या हस्ते होतील। त्यासोबत आमच्या या कांबळे मावशी आहेत, त्यांनी 2 मिनिटाचं भेटघेत या ठिकाणी सादर करतील। तोपर्यंत मी ज्यांचे सत्कार या ठिकाणी होणार आहेत त्या मान्यवरांना नाव या ठिकाणी घेतोय। आपण सर्वांनी सावध स्टेजच्या आसपास थांबायचं आहे। राष्ट्रीय दृष्टी संघ पुणे यांची जे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत सालम नगाव साहेब, त्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत। त्यानंतर लेखनी पुत्र कुलदीप देवपुळे, सिद्धार्थ प्रमोद पुतळे त्यांची क्लास 1 अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे। तसेच सवन राजू चव्हाण या आमचा एक खेळाडू, राज्य लेवलला आणि राष्ट्रीय लेवलला कबड्डीच्या संघामध्ये त्याची निवड झालेली आहे, त्याचा या ठिकाणी सत्कार होणार आहे। तसेच आमच्या सांगलीची शान शाहीर शिवशाहीर देवानंद माळी साहेबांचाही सत्कार या ठिकाणी सन्मान चिन्ह होणार आहे। त्याचबरोबर आम्हाला भारत मुक्ती मोर्चा बामसेफ यासाठी सदैव कोणत्याही कामाला तयार असणारा संकल्प फाउंडेशन ग्रुप या सर्व ग्रुपचा या ठिकाणी चिन्ह देऊन सत्कार होणार आहे। त्याचबरोबर संग्राम पाटील सामाजिक कार्यकर्ते यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे। विजय कांबळे कोरेगाव सामाजिक कार्यकर्ते यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे। तसेच अक्षय थोरा या सर्व मान्यवरांनी स्टेजच्या डाव्या उजव्या बाजूला उभं राहायचं। मावशी सुरू करा। एकी करा एकी करा दशितानो विरानो समतेचा मार्ग धरा विरानो समतेचा मार्ग धरा अपरुषाचे करे पचे प्राण अपरुषाचे करे पचे प्राण आले भगवान आंबेडकर प्यारा आलेला भारत सारा आंबेडकर प्यारा आलेला भारत सारा स्वतंत्र मधुरा पक्षाची अडवणी भक्तशाहीचे स्वतंत्र मधुरा पक्षाचे अडवणी भक्तशाहीचे अशी मानस मंगली तारा ज्यांनी पुकारा हलविला भारत सारा अशी मानस मंगली तारा ज्यांनी पुकारा हलविला
भारत सारा अडविला भारत सारा दिनदुबळ्याची माय माऊली गेली सरली आता सावली अन्यायाची लाट उसळली झाला पुरता गाव पिनाचा वाव गेला दलिताचा भगवान निघेला जनतेचा भगवान गेला भगतेचा भगवान सोडून गेले तुफानातही नाव सोडून गेले तुफानातही नाव गेला देशाचा भगवान गेला भगतीचा भगवान जय हिंद. सर्व मान्यवरांनी स्टेजच्या शेजारी यायचं आहे. याचबरोबर आमचे सांगलीचे एक मुस्लिम कार्यकर्ते आहेत, ते स्वतः डॉक्टर आहेत, स्वतः व्यवसाय आहे आणि त्यांचं किराणाचं मोठं आडत दुकान आहे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचं दुकान आहे. परंतु पेशानं डॉक्टर असल्यामुळं ते मनसुरिया क्लिनिक या नावानं 100 कोटीला डायमंड हॉटेलच्या पाठीमागं संध्याकाळी 6 ते 9 सर्व बहुजन समाजातील रुग्णांची मोफत सेवा देतात. ते स्वतः व्यवसायानं त्याचं इलेक्ट्रॉनिक दुकान आहे, पण ते शिकले डॉक्टर MBBS झाले असल्यामुळं मनसुरिया क्लिनिक असं त्या क्लिनिकचं नाव आहे. त्यांच्या वतीनं या ठिकाणी अनाउन्समेंट करण्याला सांगितलेलं आहे की आपल्याही बहुजन समाजातील सर्व लोकांना त्या ठिकाणी मोफत उपचार ते देतात. मनसुरिया क्लिनिक 100 कोटी हॉटेल डायमंडच्या पाठीमागे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यांचे कॉम्प्लेट वगैरे आहेत आपल्याकडे जाताना तुम्हाला दिली जाते. त्याबद्दल डॉक्टर अशफाक यांचा आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांच्या या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करायचं. मी सालम नदाब त्यांना दिसत नाही, जरा घेऊन यायला पाहिजे सर आणले काय. अतिशय सर मेश्राम साहेब अतिशय उत्कृष्ट असं स्वतःचे दृष्टीने असून सांगली जिल्ह्यातील सर्व दृष्टीयांना एकत्र करण्याचं क्रांतिकारी कार्य ते करतात. स्वतःचा त्यांचा स्टुडिओ आहे. यांचा सत्कार सन्मान चिन्ह भारताचं संविधान आणि निळा गमछा देऊन मेश्राम साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय आणि पहिल्यांदा सत्कार घेतोय. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये आमच्या एका बांधवाचं या ठिकाणी स्वागत करायचं. माननीय सालम नदाब यानंतर लेखनी पुत्र कुलदीप देवकुळे त्यांच्या साहित्यातून त्यांच्या लेखणीतून चळवळीला नवी उभारी मिळते असे आमचे मित्र आमचे कॉलेजचे सहकारी मान्य लेखनी पुत्र पत्रकार कुलदीप देवकुळे यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह भारताचं संविधान आणि निळा गमछा. सर्वांनी टाळ्या वाजवायला कंजूसी करायची नाही. यानंतर माननीय सिद्धार्थ प्रमोद कुदळे क्लास 1 अधिकारी अतिशय त्यांच्या हजारो पिढ्याचा सामना आमच्या एकाच पिढीने करून दाखवला असे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान माननीय सिद्धार्थ प्रमोद कुदळे यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. यानंतर तवन राजू चव्हाण यांना विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील कबड्डी खेळामध्ये उत्कृष्ट असं काम त्या आमच्या बांधवाने केलेलं आहे. त्याला एक सन्मान चिन्ह भारताचं संविधान म्हणून त्याचा गौरव होत आहे. यानंतर माननीय शिवशाही देवानंद माळी साहेब यांचा या ठिकाणी सत्कार भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं होत आहे. यानंतर संकल्प ग्रुपचे सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे, महिला पुरुष सर्वांना विनंती आहे लेकरा बाळाचं आपण मंचावर यायचं आहे. संकल्प ग्रुप 20-25 यांच्या ग्रुपचीच माणसं येतात प्रत्येक कार्यक्रमाला.
संकल्प फाउंडेशन ग्रुप सर्वांना विनंती आहे, माननीय सुनील होवाळे भारत मुक्ती मोर्चाचे माजी अध्यक्ष, त्यानंतर या कार्यक्रमाला आमचे दुर्गेश पवार अण्णा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. संकल्प ग्रुपसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर संग्राम पाटील बुधगाव सामाजिक कार्यकर्ते, MA हिस्ट्री, उत्कृष्ट आदर्शशील शेतकरी, त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. माननीय संग्राम पाटील. संकल्प ग्रुपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. माननीय संग्राम पाटील. यानंतर माननीय विजय कांबळे कोरेगाव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. यानंतर अक्षय थोरात बागणी सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते माननीय अक्षय थोरात यांनी मंचावर यायचं आहे. त्यानंतर आमच्या महिला भगिनी मनीषा शिवशरण यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. माननीय मनीषा शिवशरण. अक्षय थोरात बागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बागणी, मनीषा शिवशरण मॅडम. यानंतर आमच्या मार्गदर्शक पामसरच्या वरिष्ठ कार्यकर्त्या माननीय शेवंताताई वाघमारे यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी त्यांना वाघमारे मॅडमला विनंती करतोय की आपण मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. पीछे आ जाइए, पीछे आ जाइए. यानंतर रामसाहेब आणि भारत मुक्ती मोर्चाचे सर्व सांगली जिल्हा पदाधिकारी यांना विनंती आहे की आपण मंचावर उपस्थित राहायचं आहे. 21 तारखेला रामसाहेबचे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, जन आंदोलनाचे प्रवर्तक माननीय वामन मेश्रामचा सर्वांचा वाढदिवस आणि हा आम्हाला रामसाहेब आणि भारत मुक्ती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने संकल्प दिवस म्हणून आम्ही साजरा करत असतो. परवाच्या दिवशीच हा कार्यक्रम झाला. त्याबद्दल साहेबांचा नोटांचा हार घालून या ठिकाणी आम्ही साहेबांचा सत्कार करणार आहोत आणि राष्ट्रीय अधिवेशनाचा निधी रोख रुपये 50,000 रुपये आम्ही साहेबांना सुपूर्द करून हा साहेबांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून आम्ही साजरा करतोय. तो नोटाचा हार घेऊन यायचा लोखंडाचा चेक माझ्याजवळ आहे. अमर साबळे, सिद्धार्थ भोवाळे जावा. डॉक्टर मनकोडे सर, रमेश कोरडे, सर्वांना विनंती आहे. सचिन कांबळे सर, जय. राजीव भोसले, राष्ट्रीय